मूर्ति द्वंद्वातीर्थम गगन सदृशम तत्वमध्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वजी साक्षीभूतम भावातीर्थम तिरुवनंतम सद्गुरुतम नमामि। आज हा जो तुम्ही आपण उपक्रम सुरू केलेला आहे, बारकाईने जर विचार केला, मनुष्य जन्माला आलो हे आपल्याला माहिती आहे, परंतु मरण कधी येणार आहे हे माहिती नाही। माहिती नाही का मरण येणारच आहे? मरण येणार आहे म्हणजे याचा अर्थ माहिती आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे ना, आपण मरणार आहोत। जर आपण मरणारच आहोत हे जर माहिती आहे, तर आपण आलोच कशासाठी हे समजून घेणं महत्वाचं आहे। सांगा तुम्ही आता बारकाईने विचार जर केला, जगायला जास्त लावतं, जगायला जास्त लागतं पैसे अडके का हाऊस माऊस करायला जास्त लागतं? हाऊस माऊसला जास्त लागतं, जगायला एवढं लागत। बरं, सर्वांना काळजी कशाची? पोटाची आहे का हौशीची आहे? हौशीची। आणि म्हणताना काय म्हणतो, आम्ही कशासाठी करतोय? पोटासाठी करतोय। वास्तविक पाहता बारकाईने हा विषय श्रीकृष्ण भगवंतांनी एकट्याला सांगितलं, एकट्याला सांगितलं, जगापर्यंत गेला का नाही? त्याने असा विचार केला का इथं लोक नाहीये आणि मग कोणाला सांगावं? आता इथं तुम्ही आपण आहेत, तेव्हा ते एकटा कोण होतं? अर्जुन होता। आता आपण इथं तर भरपूर आहे त्या मानाने। बरं, हे आपल्यासाठी आहे का लोकांसाठी आहे? गीता ही वास्तविक तसं पाहिलं निमित्त अर्जुनाचं केलं, पण जगासाठी का फक्त अर्जुनासाठी? मग आता हा सुद्धा तुम्हा आपल्याला हा विषय कळल्यानंतर जगापर्यंत हा जातोच। तुम्ही आपण असं मानायचं नाही। गल्लीत जर बोललो तर दिल्लीला जातं। संगमेरला मी असं बोललो होतो काही वर्षापूर्वी कीर्तनातून का प्रवचनातून, की हे जे एवढे मोठे सरकार आहे यांना सर्व माहिती आहे, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, सर्व यांना माहिती आहे। आजारी पडल्यानंतर डॉक्टर पहिलं काय सांगत असेल तर रक्त आणि लघवी तपासा, हे सांगतं का नाही? का सांगतं बरं? तर त्याच्याशिवाय निदान परफेक्ट करता येत नाही। मग आता सांगा तुम्ही, आता तुम्ही आपण शेतकरी, शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये किती खत कोणतं टाकावं हे माहिती आहे का? कोणतं खत किती टाकावं हे अंदाजे ते टाकत असतात। काय खत अंदाजे टाकतात। वास्तविक पाहतात जमिनीची काय तपासून घ्यायला पाहिजे, माती परीक्षण करून घ्यायला पाहिजे का नको? तरच मग किती खत टाकायचं, विनाकारण वाया जाते ना मग। मग जर समजा तुम्ही एमडी कडे गेले तर तो तुम्हाला रक्त आणि लघवी तपासायला लावतो, आणि जर साधा MBBS कडे गेलं तर तो अनुमान करतो, हा आजार असेल, तो आजार असेल, आणि एवढं गठुडं देतो। तसं तुम्ही आपण सुद्धा बारकाईने जर विचार केला, तुम्ही आपण सुद्धा बारकाईने जर विचार जर केला, शेतीमध्ये आपण अंदाजेच खत टाकतो। तसं पाहिलं तर पालास आपल्या जमिनीमध्ये आहेच, पण माती परीक्षण केल्याशिवाय कळणार नाही ना। हा झाला तर त्याच वर्षी म्हणजे बोललो संगमनेरमध्ये, आणि त्याच वर्षी लगेच सर्वांना त्यांनी काढलं की माती परीक्षण करून घ्यायला पाहिजे। शासनाने जे काढला सर्वीकडे शेतकऱ्यांना माती परीक्षण 7-12 त्याशिवाय द्यायचं नाही। माती परीक्षण असेल 7-12। म्हणजे मला काय म्हणायचे, घरी जरी तुम्ही गल्लीत बोलले तर तो आवाज बाहेर जातो दिल्लीपर्यंत, तसं या ठिकाणी तुम्ही आपल्याला परमार्थामध्ये अडथळे जे आलेले आहेत, असं कोणाला वाटतं की आपल्याला सुख मिळू नये? असं कोणाला वाटतं? प्रत्येक जीवाला वाटतं आपल्याला सुख मिळावं, पण सुखाला अडचण काय आलेली ते शोधायला पाहिजे। आणि बरेचसे तुम्ही आपण जे परमार्थ मार्गाला लागलेले माणसं आहोत, यांची अडचण अशी आहे, परमार्थाला लागलो आपण, पण त्यांना असं वाटतं आम्ही एवढं देव करतो तरी आमच्या वाट्याला एवढं संकट का, असं तुम्ही आपल्याला प्रश्न पडतो। साधू संतांनी सर्वांवर उपाय सांगितलाय,
तुकाराम महाराजांनी अभंग केलेला आहे. भोग तोन घडी संचिता वाचुनी करा वेती मनी समाधान म्हणून या मनी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा. हो, काय करा तुम्ही मनामध्ये खेद मानू नका, बाळगू नका. तुम्ही फक्त भगवंताचं चिंतन करत राहा. आणि हे जे तुमच्या जीवनामध्ये संकट येतात काय आणि करणं लगे काय त्यांनी सांगितलं की संचितामुळे तुम्हाला भोगावं लागतं. कोणामुळे? संचितामुळे भोगावं लागतं. आणि ते संचिताच्यामुळे भोगावं लागतं हे आपल्या जीवाला कळावं. जे परमार्थ मार्गाला लागलेले त्यांच्यासाठी सांगितलेले. वास्तविक सांगा, बारकाईने जर विचार केला, सुख दुःख हे जे आपल्याला होतं हे कशामुळे होतं? जरी चांगलं कर्म करतो आपण तरी आपल्या वाट्याला सुख दुःख येतं. आणि म्हणून आपण कच खातो. आणि आपण कीर्तन प्रवचन ऐकतो ना, ज्याने चांगलं कर्म केलंय त्याला सुख मिळतं, अमुक कर्म मिळतं, असं कीर्तनातून ऐकलेलं आहे. आणि मग आपल्या पुढे प्रश्न असा निर्माण होतो की आपण तर एवढं सत्य कर्म करतोय, देवदेव करतोय, वाऱ्या करतोय, एकादशी धरतोय, उपास तापास सर्व काय करतोय, चांगलं वागतोय, तरी आपल्या वाट्याला असं संकट दुःख काय येतं बुवा? हा आपला प्रश्न. इतरांचा जाऊ द्या, खातरच पेतरांचा विषय नाही, पण आपला विषय. आपल्याला आपलं मन खातं. आपण एवढं चांगलं वागतो तरी आपल्याला असं संकट काय येतात बुवा? आपण देवदेव करतो, सर्व काय करतो. अजून कीर्तनातून ऐकलंय आपण साधू संतांच्या तोंडातून, ज्याने चांगलं कर्म केलंय त्याला सुख मिळतं. आणि आपण तर चांगलं कर्म करतोय तरी आपल्याला दुःख का? आणि अशा विचारामध्ये जर एखादा कावळा भेटला आपल्याला आणि त्यांनी म्हटलं, का हो तुम्ही एवढं चांगलं कर्म करतात, एवढे देवदेव करतात, एकही वारी तुम्ही वाया जाऊ देत नाही, हा, आणि तरी तुम्हाला असं दुःख का भोगावं? तुमच्यापेक्षा आम्ही बरे ना, खाणारे पिणारे, हा, आम्ही किती मजेत आहे. आणि जर एखादा कच्चा असेल फार्मार्थिक, तो म्हणतो हे बी खरं आहे. हा, त्यासाठी साधू संत सांगतात, अरे बाबा हे जे सुख दुःख आहे हे सुख दुःख या जन्माचं नाही. कारण की इथं 3 प्रकारचे कर्म आहेत. थोडस आपल्याला हे बी ज्ञान पाहिजे. झाड लावलं तुम्ही पण त्याच्या बुंध्याला तुम्ही जरा भर बी द्यायला पाहिजे ना. वारा आला काय आलं ते कल्लू जाऊ नये, पडू नये म्हणून त्याला भर पाहिजे. तसं तुम्ही आपल्या ज्ञानाची पण भर पाहिजे ना, की आपल्या सुख दुःख का आलं, आपण चांगलं वागतो तरी सुख दुःख का आलं, तर हे सुद्धा आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे. मग साधू संत सांगतात, अरे बाबा तू जरी म्हणतो ही गोष्ट अशी आहे, तर तुम्हाला दृष्टांत सांगितलं तर पटेल बरं का. सजन कसाई होता, सजन कसाई. आणि सजन कसाई हा तीर्थयात्रा करायला चालला होता. तीर्थयात्रेत जात असताना कुठेतरी मुक्काम करावा लागतो ना. तीर्थयात्रा करत असताना त्यांनी मुक्काम केला एका ठिकाणी. विचारलं की बुवा मी तीर्थयात्रा करतोय, मला मुक्कामाची व्यवस्था होईल का बुवा? तर ते म्हणे हा भाऊ, ते एक समुद्र समोर घर आहे ना, ते दोन जण आहेत, नवरा बायको आणि मुलं त्यांचे मोठे झालेले, आणि तिथं आहे, होईल तुमची व्यवस्था. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं मी वारकरी आहे, तीर्थयात्रेला चाललो, जगन्नाथपुरीला चाललो मी, आणि मला मुक्कामाची सोय होईल का? ते म्हणे होईल ना. तर तो इतका सुंदर होता, कोण? सजन कसाई. इतका रूपवान होता तो. तर त्यांची व्यवस्था केली. पण त्या ठिकाणी त्या ज्या घरी थांबले होते तो, तर ती बाई त्याला पाहून मोहित झाली. सांगतो काय साठी? वास्तविक सजन कसाई हा पारमार्थिक तीर्थयात्रा चालला होता. कुठं? जगन्नाथपुरीला. त्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था झाली, सर्व काही झालं. आणि व्यवस्था झाल्यानंतर जेवण झालं, सर्व काही, जो झोपला ते तिकडे झोपले. पण ही बाई मोहित झाल्यामुळे, तो खूप रूपवान होता, मग यांनी काय केलं, ती रात्री उठली आणि त्याच्याकडे गेली. तिने काम वासना त्याच्याकडे मागणी केली. ते म्हणे शिव आम्ही तसले नाहीत, आम्ही विष्णुदास आहेत. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात ना, तुकाराम महाराजांचा अभंग सुद्धा सांगितलाय की बा आम्ही विष्णुदास आहेत नाहीत. म्हणून त्यांनी तिला आई बाई पुष्कळ विनंती केली. ती म्हणे बाई तुला जे काही कामना इच्छा असेल तर तुझे पती आहेत, अमुक आहेत, टमुक आहेत, खूप सांगण्याचा प्रयत्न केला.
पण कामातुरे भय न लज्जा. ज्या वेळेस मनुष्य कामातुर होतो त्यावेळेस भय लज्जा हे सर्व तो विसरून जातो. आणि तसं तिची ती इच्छा झाली आणि त्यांनी सांगितलं तुझे मालक आहेत, तुझी काही इच्छा असेल कामना असेल ती पूर्ण कर. आम्ही हरिदास आहेत, विष्णू असे हे कटणे करत नाही आम्ही, असं तसं विनंती केली. तिने त्याचा अर्थ खूप तिने विनंती केली आणि तिने सांगितलं तुम्ही जर हरिभक्त आहे तर तुम्हाला एकनाथ महाराजाचं प्रमाण माहित असेल म्हणे. एकनाथ महाराजाचं प्रमाण आहे, संत काय करत असतात, एका जनार्दनी संत पूर्ण करती. मग तुम्ही कसं संत, तुम्हाला एकनाथ महाराजाचं प्रमाण नाही. कोण कसा अर्थ लावेल याचा नियम नाही, त्याने असा अर्थ लावला. पण ती म्हणाले बाई तुझे मालक आहेत, अमुक आहेत, टमुक आहेत, त्यासाठी वेदनीतीने सांगितलेले, त्या वेदनीतीने त्या गोष्टीचा तुम्ही विनियोग करायला पाहिजे. तिने डोक्याला असं वाटलं, याला असं वाटतं की मग पतीची अडचणी, याला माझ्या पतीची अडचणी. तो पती झोपला होता, ती गेली आणि तिने कुऱ्हाड घेतली आणि एका कुऱ्हाडीत त्याचं मुंडकं तोडलं आणि मुंडकं हातात घेतलं आणि त्याच्याकडे आले. तुला ज्याचा अडथळा वाटत होता तो मी दूर केला, आता माझी इच्छा पूर्ण कर. तिथं अधिकच घाबरला. ते म्हणते हे कसं शक्य आहे, हे अजिबात शक्य नाही. सांगा तुम्ही आता. असं केल्यानंतर मग तिने दुसरा पर्याय नव्हता, तिने बोवाटा केला. यांनी माझ्या याला मी जागा दिली, हा वाट सुरू होता, अमुक होता, टमुक होता. तिने पोलीस स्टेशन तक्रार केली. याने असं असं केलं, माझ्या नवऱ्याने मारून टाकलं. आता पोलिसांना म्हणा किंवा समाजाला म्हणा, गळ्यात माळ दिसली का आणि थोडं काही चुकलं का नाही त्यानं, काय महाराज तुमचा गंध पार 1 किलोमीटरहून दिसतो एवढा गंध लावलेला आहे, गळ्यात 2-2, 3-3 माळी आहेत आणि असं करावं तुम्ही, तुम्हाला शोभलं. बाबा बाबा त्याशी अशी उलटी परीक्षा फायरिंग करायला लागले. ते त्यांनी सांगितलं, सजन कशाने सांगितलं, अहो तुम्ही हा एकतर्फी निर्णय घेतला, एकतर्फी ऐकून घेतलं, तुम्ही माझं तर ऐकून घ्या. त्यांनी सर्व घडलेली घटना सांगितली पण तरी त्यांना काही ते पटली नाही. हे सांगतो कशासाठी, जरी समजा तुम्ही आपण पारमार्थिक असलो आणि जरी असे प्रसंग आलेत तुमच्या आपल्यावर, पण त्यांनी पुष्कळ सांगितलं पण ऐकलं नाही. कोर्टात केस गेली, निर्णय द्यायची पाळी आली न्यायाधीशाला. त्यांनी सुद्धा न्यायाधीशाला सांगितलं काही तुमचं खरं राहिलं नाही, काय देवाच्या घरी न्याय नाही, अमुक नाही, टमुक नाही. आणि तो देवावरच रुसायला लागला, देवावरच आरोप करायला लागला. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. काय वास्तविक पाहता आपण देवाला दोष देतो ना. कोणाला दोष देतो, देवाला दोष देतो. साधू संत सांगतात आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. तुमच्या आपल्या पारमार्थिक वाटचाल करणाऱ्या माणसावर जरी काही संकट आलेत तर देवाला दोष देऊ नका. पण यांनी मात्र काय करायला लागला, देवाला दोष द्यायला लागला. आम्ही देवदेव करतो, अमुक करतो, माझी इच्छा तरी होती का, माझी मनामध्ये संकल्प तरी होता का, असं कर्म करायचं संकल्प तरी होता का देवा, आणि ते असं काय केलं तसं काय केलं. तो देवाशी भांडायला लागला. परंतु न्यायदेव त्याला असं वाटलं की काय करावं, माणूस तो परमार्थिक दिसतोय, असं कृत्य केलं किंवा न केलं ते देवाला माहिती, परंतु याला न्याय तर द्यावा लागेल, यांनी कर्म केलेले प्रत्यक्ष पुरावा आहे, अमुक आहे टमुक आहे. मग त्यांनी शिक्षा फाशीची त्याने ऐवजी ज्या हाताने त्याने ते कर्म केलं असं समजून त्याचे हात तोडले. कोणाचे, सजन कशाचे हात तोडले. याला तर इतका राग, आता त्या जायचं नाही म्हणाले. कोणाला, कुठे जायचं नाही, जगन्नाथपुरीला जायचं नाही, देवाच्या घरी न्याय नाही, अमुक नाही. जेव्हा तू कोणाचे बरे नाही केले, बहुतांचे बुडवले घरी, अमुक केलं टमुक केलं, देवाला वाटेल तसं शिवा द्यायला लागला. नाही जायचं म्हणे तिथं. हा आणि निघाला. पण परत मनात आलं काय, आपण ते निघालोय, आपण देवाचं दर्शन नाही घ्यायचं, देवाशी भांडायचं आपल्याला. निघाला परत निघाला. परत त्याला ते हात दिसायचे, तुटलेले हात दिसायचे, तिने केलेले आरोप प्रति आरोप, ते कृत्य केलं डोळ्यासमोर यायचं आणि परत त्याचा निर्णय व्हायचा, परत मागे जाऊ असं. मग आपलं सुद्धा होतं ना काही वेळेस, नको एवढं चांगलं करून, एवढं देव करून सुद्धा देव आपल्या वाट्याला असं ना तसं, आपलं बी खसतो ना आपण सुद्धा काही वेळेस, मनामध्ये विचार येतात ना. पण परत त्याच्या मनात आला आपण जाऊ. गेला तो जगन्नाथपुरी गेला, पण दर्शनात गेला नाही, लांब गार्डन मध्ये जाऊन बसला.
आणि देवाला शिव्या द्यायला लागला तो. मी असं काय केलं सांग ना. माझ्या मनामध्ये होतं का काही संकल्प तरी होता का असा वाईट कर्म करण्याचा. मग असं घडलं का. स्वतः देव आले. देव आल्यानंतर त्याने खाली मान घातली. देवाने सांगितलं अरे भक्ता अरे माझ्याकडे पहा काय तुझं थोबाड पाहिजे इच्छा नाही म्हणे मला अजिबात नाही. अरे मी तुला प्रत्यक्ष भेटायला आलो तू मला काय सांगू नको. तुझ्या घरी न्याय नाहीये सत्याचं राहिलंच नाही. अमुक ढमुक टमुक बऱ्याच गोष्टीचं ते वर्णन करायला लागला. देवाने सांगितलं तो देवाला म्हणतो देवा अरे माझ्या मनावर संकल्पना होता माझी इच्छा नव्हती काही नव्हती आणि तिला असं का घडलं. अरे मी पहिल्यापासून विचार करतोय माझे कुठलंच कर्म चुकलं नाही तिला असं का घडलं. ते म्हणजे तुझं कर्माचा प्रश्न आहे. अरे माझं कर्म चुकीचं नाही ना. मी पहिल्यापासून तुझ्या नादी लागलोय तुझ्या देवदेवच्या नादी लागलेलो आहे आणि माझं कर्म मी असं कधीच केलं नाही आणि तरीच असं का. ते म्हणे मला आठवतच नाही म्हणे मी पाप केला असं तरी माझ्या वाट्याला असं का. ते म्हणे ते आठवण्याच्या पूर्वीच आहे. हे जे आहे ना हे तुझ्या आठवण्याच्या पूर्वीच आहे. तुला ते हे दाखवतो ना मग ते व्हिडिओ कॉल मागचं रेकॉर्ड. मग त्याने व्हिडिओ कॅसेट काढली मागची त्याची ती मागची हिस्ट्री काढली. मागची हिस्ट्री काढली. ते हिस्ट्रीमध्ये असं होतं एक गाय पळत होती आणि तिच्या पाठीने एक माणूस होता. तो ओरडून सांगायचा गायला आडवा गायला आडवा गायला आडवा. आता याला काय माहिती तो शेतकरी आहे का कोण आहे. याला वाटलं शेतकऱ्याची गाय असेल. याने लगेच ती आळवली गळ्याला मिठी मारली. त्या गायला मिठी मारली आळवली आणि त्याच्या ताब्यात दिली. तो होता कसाई. तो काय होता कसाई होता. कसाईने त्या गायची पूजा केली असेल का आरती केली असेल का. त्याने तिला मारून टाकली. ते म्हणजे हे पाहिलं ना. आता ही जी बाई आहे ही जी बाई आहे ही कोण आहे. ही गाय आहे. ही जी बाई नाही ना ही गाय आहे. आणि तो जो आहे तो कसाई तिचा मालक जो होता तो कसाई. हे दोघांचा हिशोब झाला. आता राहिला तू काय केलं होतं गाईला आळवलं ना गळ्याला मिठी मारून. मग तुझा हात सुटणार नाही. हा विचार केला का. मग आता तुम्ही आपण केले कर्म झाले ते ती भोग आले उपजले मेले ऐशी किती. हे फक्त जे आहे जाऊ द्या रामाचं बघाव तुम्ही कर्म जाऊ द्या. आपल्या देशातली गोष्ट तुम्ही म्हणणार किंवा माझा खूप वशिला आहे मी अमुक डमुक किती वशिला आमदार खासदार असू द्या मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान असू द्या ना. आपल्या देशाची घटना आहे सांगा वाईट घटना घडलेली. इंदिरा गांधी कोणी मारलं. अंगरक्षक मारण्यासाठी असतात का. अंगरक्षक मारण्यासाठी असतात. मारलं का नाही तिला कशामुळे काहीतरी कर्म ना पूर्वीचं काहीतरी असेल ना तिचं. नंतर त्यानंतर इंदिरा गांधी नंतर कोणी मारलं. हार घालणारे कधी मारतात का. हा महाराजांनी सुद्धा घाबरायला पाहिजे. हार घालणाऱ्यापासून सावध राहायला पाहिजे. हा सांगा हार घालणार कधी मारतात. मारलं का नाही हार घालणाऱ्याने. हा म्हणजे याचा अर्थ भोग चुकत नाही. जाऊ द्या रामाची गोष्ट देवा तिकडनं भोग चुकले नाही. म्हणून तुम्ही आपण सर्वसामान्य परमार्थ मार्गाला लागलेल्या माणसाने कच खायची नाही. संकट जरी आले ना डगमगायचं नाही. वो भी दिन जाएगा काय म्हणायचं. वो भी दिन जाएगा. तोही दिवस जाईल तोही काळ जाईल. काळ जाऊ द्यायचा फक्त. पारमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये जर काहीतरी सुख दुःखाचे काही संकट आले तर त्याने डगमगायचं नाही. देवाला रुसायचं नाही देवावर. हा कारण की सर्व आहे ना संचित क्रियामान आणि प्रारब्ध 3 प्रकारचे कर्म आहेत. सांगा तुम्ही आता जे अन्न आपण खातो हे आताचे पेरलेलं आहे का मागच्या वर्षाचं पेरलेलं खातो आपण. मागच्या वर्षाचं पेरलेलं जे ते खातो. मागच्या वर्षी जे कमवून ठेवलं जेवढं खायला लागतं तेवढं आपण ठेवतो आणि बाकीचं सर्व विकून देतो. मग तसं संचित जे आहे ते खूप आहे. तुमच्या जेवढे पिकतं 100-200 पोते पिकतं तेवढं खायला लागतं का नाही. त्याच्यात 2-4 पोते ठेवतो आपण आणि जे ठेवतो त्याला काय म्हणायचं संचित म्हणायचं. आपलं जे साठवलेलं आहे त्याला काय म्हणायचं संचित. आणि जे थोडंसं खायला ठेवतो त्याला प्रारब्ध म्हणायचं. आणि आता राहिलं क्रियामान कर्म. आणि सद्गुरू केल्यानंतर विवेकाने कर्म करायचे या जन्मामध्ये. आणि जरी विवेकाने कर्म करून जरी तुमच्यावर संकट आलेत तर ते आत्ताचे नाही ते भोगून संपवायचे.
म्हणून त्याने सांगितलेले काही कोणत्या गोष्टीचा खेद करायचा नाही. रामाला सुद्धा विचार करा तुम्ही, उद्या गादीवर बसणार हे भविष्य, राशी भविष्य सर्व पाहून त्यांनी ते सांगितलं ना, गादीवर बसणार उद्या असं. बरं ते भविष्य कोणी काढलं? त्यांचे गुरु कोण होते? वशिष्ठाने तिथी काढली होती, उद्या गादीवर बसणार. दुसऱ्या दिवशी काय? वनवास. बरं सांगा तुम्ही, आता देवाला वनवास चुकला नाही. बरं असू द्या, वनवास चुकला नाही. गेल्यानंतर नाशिकला पंचवटी, त्या ठिकाणी मुक्कामाला थांबले आणि तिथं तो आला रावण. आणि त्या रावणाला किती बायका होत्या? तरी सुद्धा 80,000. तरी सुद्धा कामुक झाला आणि सीतेला घ्यायला आला, घेऊन गेला. कोणाला? सीतेला घेऊन गेला. वास्तविक पाहता बारीक विचार करा, सीतेला घेऊन गेला पंचवटी मधून. बरं तिला सुद्धा दुर्बुद्धी किती? ती हरण आले, अमुक आले, ते सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे. ते काय जास्त वेळ कमी असल्यामुळे तुम्ही समजून घ्या. तरी सुद्धा लक्ष्मणाने सांगितलं रामाला भीती नाहीये, तुम्हाला जावं लागेल. आणि जात सर तुमच्या मनामध्ये काळगोर आहे काहीतरी, सांगा तुम्ही. एवढा बाण मारल्यावर तो राहील का? त्याला माहित होतं रामाचं काहीच होत नाही, पण ती अशी बोलल्यामुळे त्याला जावंच लागलं. जाताना सुद्धा त्याने रेषा वळली ना, की माते तुम्ही या रेषेच्या पलीकडे जाऊ नका. त्याने सांगितलं ही रेषा सांभाळ वयनी, ही रेषा सांभाळ, पंचवटीच्या अवती भवती, आधर्माची आहे वसती, तर त्या तुझला फसवण्यासाठी राक्षस रानो माळवयनी, ही रेषा सांभाळ, ही रेषा सांभाळवयनी. ऐकलं का? ऐकलं? तो आलाच ना आणि त्यांनी केलं ना. मग आपण सुद्धा धार्मिक जरी असलो, आपण कोणाला दान द्यावं, कोणाला हे मंदिरामध्ये तुम्ही दान टाकतात ना, तुम्हाला पटो न पटो हे पापच आहे. निच पाप नाही, महापाप आहे. सांगा तुम्ही, आता देवाला खायला लागतं का? तुम्ही जे नैवेद्य देतात देवाला, देव खातो का? भाव चांगला आहे. बरं जो खातो त्या देवाला द्यायचं का जो खात नाही त्या देवाला द्यायचं? खात नाही त्याला चालेल. मग आता बघा तुम्ही, बालाजीला किती पैसे देतात लोक, शिर्डीला किती पैसे देतात, आणि इथं जे उपाशी मरतात. आता सांगा तुम्ही, इथं कोणीतरी मोठा कार्यक्रम ठेवला होता त्या राहत्याजवळ कुठतरी, एक तांब्या, एक लोटा काहीतरी जल आणि काहीतरी म्हणायचे ते. सांगा तुम्ही, एवढा खर्च शेतकरी इकडे, एवढं दुःख आहे, तरी बाबडं त्यांना मत देतील. मी कोणत्या पक्षाचा नाहीये, पण दुःखाची जाणीव आहे का? एवढं संकट शेतकऱ्यावर आहे, एवढा मोठा खर्च केला, आणि ते येडा सांगतो ही माती जरी लावली ना म्हणे तरी मुलं होती. आता ज्या मालकाची जमीन आहे, मग त्याने अगोदर जाहिरात केली असती ना. दुनिया झुकती आहे लेकिन झुकाने वाला. अरे काय देवच कळत नाही. आणि हे महिला मंडळ त्या महादेवाला, घरचा महादेव राहिला उपाशी आणि चालले त्या महादेवाला भांड टाकायला. काय चूक समाजाची नाही, चूक सोन्याहून, समाज सोन्याहून पिवळा आहे हो. हे आमच्या सारखे सांगणारे बाजार बसवेत ना. मी तर म्हणतो ना, लोकांना बी असाच महाराज कसं पाहिजे, झिंगिनांग चिकनांग पाहिजे. रांडा नाचवा ना, तुम्हाला एवढे हौस येतं. जन्ममरण टाळायची जागा आहे ती, आणि आज हे बाजार बस येऊन बसले. आज काय चालू आहे? सप्ताह एका गावात एवढे सप्ते होत आहेत, सप्ते करतायत. पण सप्ताह कशासाठी आहे एवढ्या दृष्टांत सांगतो आणि संपवतो. अखंड हरिनाम सप्ताह कशासाठी आहे? काय चालू आहे? गावोगावी सप्ते चालू आहे, पण अनुभव आहे का? तुम्ही आता घरून आलेत, रोज घराच्या बाहेर विचार करून पडतो का नाही आपण? मोतीला जायचे का, लग्नात जायचे का, कुठे जायचे? मग तसं आता तुम्ही बारकाने अखंड हरिनाम सप्ताह कशासाठी करतो याचं कारण माहित पाहिजे ना. आणि ते कारण साध्य झालं तुम्ही, आपण रोज जेवण करतो, पोट भरलं कळतं का नाही? मग पोट भरलं ते कळतं, मान कळतो, अपमान करतो, खिशात पैसे आहेत का नाही ते कळतं. मग आता देवाची प्राप्ती झाली का नाही झाली, देव समजला का नाही समजला, त्याचा अनुभव मनामनी नाही ना. सांगा, मी जर सांगितलं मला साधा महाराज समजू नका, माझ्याकडे 100 एकर जमीन आहे, 50 एकर जमीन आहे, आणि एवढं तुम्ही माझ्या गावाला गेले आणि विचारलं, हो ह्या गावचे ते महाराज आमच्याकडे येतात, ते लय सांगतात बो एवढी जमीन आहे,
आणि तुम्ही ज्यांना सांगितलं अहो ते तर आमच्या सगळे तलाठी या गावचा, हे बघा म्हणे 5 एकर जमीन आहे. आता मी सांगतो ते खरं का 7-12 सांगतो ते खरं? मग आता हे ग्रंथ लिहिले आहेत ना, शास्त्र में तो बात है, ब्रह्म तो सत है. अरे भक्ति के हाथ है, प्रेम भी ने पाठ नहीं, लेकिन ब्रह्म तो सत है. गण पाठ पाठन करू सांगतात ना, 4 पडे 6 पडे 18 के मुख पाठ, ब्रह्म ज्ञान की खबर नाही, जैसे बडबडे बाट. अखंड हरिनाम सप्ताह कशासाठी करायचा आहे, त्याचं फळ मिळालं का आणि नाही मिळालं तर कसं? तुम्ही आई लावता का हो? ते सफरचंद लावता का इकडे? नाही. का बरं लावत नाही? लावा ना. का बरं लावत नाही? मला येतच नाही का लावत नाही? येतच नाही. कुठे येतं ते जाऊ द्या, का लावत नाही? मग तुम्ही दरवर्षी सप्ताह करताय, त्याचं फळ मिळालं का? आणि नाही मिळालं तर कसं कुठाने करता मग? अरे इथं जर समजा लग्न झाल्यानंतर 2-4 वर्ष पाळणा आला नाही, लगेच तुमचं तर जेवलसी पालथे घालणार, डॉक्टर पालथे घालणार, वंशाला दिवा लागला हे कळतं. मग तुम्हाला इथं वैष्णवाचा माल खरा तुरचुरा, इथं तर अभंगवाणी केलेले. लोह परिसाची न साय उपमा, संतांचा महिमा. लोखंडाला जर परिसराला जर लोखंड लागलं तर काय होतं? तुम्ही विचारतच नाही हा प्रश्न. अरे तुम्ही महाराजाला आणलं ना अगोदर, बारीक फोकाटी घ्यायची, ग्रामपंचायत मध्ये न्यायचं. महाराज तू झकमारी कशासाठी करतो, कीर्तन प्रवचन कशासाठी करतो, सांगायला कशासाठी? संत म्हणजे काय? संत कोणाला म्हणतात? माणसं का? हे नाही संत. संत ही पदवी ज्ञानाला आहे, माणसं नाही. मग ते ज्ञान आहे का नाही? कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेची, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अग्रवत्ता करावे दासे सकळ. चाललं ना आपलं आयुष्य टाळ कुठून कुठून, कशासाठी करायचं ते माहित पाहिजे. भूक लागल्याशिवाय आपण जेवत म्हणजे याचा अर्थ तुम्ही लोक जेवतो म्हणून का भूक लागली म्हणून जेवतो? भूक लागली म्हणून. आपल्या आई बापाने आपलं लग्न केलं कशासाठी? हाऊस म्हणून का वंशाला दिवा लागावा म्हणून? अरे हे सर्व कळतं, मग हे नको कळायला देवदेव का करायचंय? कळायला नको? बरं कळायची गमत नाही. शास्त्रात लिहिलंय तसं व्हायला पाहिजे, शास्त्राप्रमाणे अनुभव यायला पाहिजे. 7-12 तुम्ही जमीन जर घेतात, 7-12 उतारा पाहून घेता का मोगून घेतात? मी सांगतो 2 एकर जमीन आहे, विक्री काढली तर तुम्हाला मी 2 एकरचे पैसे मागितले, तुम्ही म्हणा मोजून द्या मला अगोदर, 2 एकर मोजून देऊ तर 2 एकरचे पैसे. अरे इथं व्यवहारामध्ये एवढं कळतं. मग तसं इथं सुद्धा आम्ही भक्ती करतो. पूर्वीच्या साधू संतांना जसा अनुभव आला तसा आज बी यायला पाहिजे. आणि येत नसेल तर अशाचं काय ऐकता तुम्ही? इथं तर बाबा थापा मारून चालले. बोर घ्यायचा आपला तर तो सांगतो इथं पाणी लागेल 2 इंची 3 इंची. तुम्ही सांगाल पाहिजे थांब आता बोर आणतो मी, नाही लागलं तर मग तुझा बेस बघ पाहतो. तो नुसतं जागा दाखवून जातो, दगड खून करून निघून जातो थापा मारून. आम्ही असे थापाडे देत मग. माखंडारे सप्ताचं दृष्टांत सांगतो, शेवा संपवतो. दृष्टांत असा आहे, एक राजा एक राणी होती. तो राणी खूप धार्मिक होती. राणी एवढी धार्मिक त्या राजवाड्यासमोर एक वेल होता, त्या वेलाला एक फुल येत होतं, एक फुल. आणि राणीने ते फुल तोडून आणलं का पूजा करायची. पण तो वेल रस्त्यावर वाचल्यामुळे येणारा जाणारा तोडून गेला तर राणीला ते फुल मिळत नव्हतं. त्या दिवशी ती राणी देवपूजा करत नव्हती आणि उपाशी राहायची. का? फुल भेटलं नाही, देवाला पूजा करायला फुल भेटलं नाही म्हणून ती राणी उपाशी राहायची. नंतर पुढे काय झालं, राजाला वाटलं राणी उपवास का धरते. उपवास धरला तर मनुष्य एकच गुरुवार धरेल. ही कधी रविवार तर कधी सोमवार तर कधी मंगळवार तर कधी काय. दासीला विचारलं राणीला काय एवढं संकट आहे बुवा, आपण तर राजे आहोत, काय संकट एवढं उपवास तापस का करते बुवा, विचारलं दासीने. मग ती दासीला सांगितलं ते वेल आहे, त्या वेळेला एक फुल येतं, रस्त्यावर येणारे जाण ते फुल जर तोडून नेलं, ते एकच फुल येतं, ते जर तोडून नेलं तर त्या दिवशी मी देवपूजा करत नाही आणि उपवास धरते. राजाला सांगितलं. राजा म्हणे अरे आपण राजे आहोत. काय? राजा बोले दल आले, काजी बोले ताळी विना आले. त्याने 2 पारगिरी नेमले तिथं त्या वेळाला. राणीने पाठवलेला अधिकृत मनुष्य आल्याशिवाय ते फुल कोणाला द्यायचं नाही. मग ते पारेकरी पाळा द्यायला लागले. राणीचा
पाठवलेला माणूस आल्याशिवाय ते फुल देत नव्हते. असं करता करता बराच काळ गेला. राणीचे उपास तापास बंद झाले, फुल भेटायला लागलं. असं करता करता युवराज मोठा झाला, गादीवर युवराजाला बसवलं आणि हे दोघं तीर्थयात्रेला गेले. राजा राणी तीर्थयात्रेला गेले. इकडे काय झालं, ते पारेकरी बदलले, त्यांच्या जागेवर दुसरे आले पारेकरी. आणि तिकडे ते तीर्थयात्रेला गेले होते ना, तिकडे ते मागे काय झालं होतं ना, कुठं केदार बद्रीनाथ, तशी घटना घडली. ते तिकडेच निवर्तले. यांनी इकडे विधी करून घेतलं. सर्व काय झालं, तेव्हा काही हेलिकॉप्टर नव्हते, कडेलच नाही, पण मागे आणले होते लोक, तसे आणायला काही नव्हते व्यवस्था. इकडे यांनी विधी करून घेतली, सर्व काय झालं. परंतु दुष्काळ पडला काही दिवसांनी. मग ते दुष्काळ पडल्यानंतर जसं मागे त्यांनी नोकर कपात करायची बुवा, दुष्काळ पडल्यामुळे बिना कामाचे जे असते त्यांना. यांनी पाहिलं नोकर कपात करायची, पण कोणाला करायची. तर ते दोन पारेकरीला विचारलं, का रे बाबा तुम्ही इथं पारा देताय, इथं कशासाठी पारा देताय. त्याने विचार केला, इथं नाही तिजोरी, इथं नाही खजिना, इथं काहीच नाही, हे पारेकरी कशासाठी आहेत. त्यांना विचार, तुम्ही तो पारा काय करताय. ते आम्हाला काही माहिती नाही. पूर्वी या जागेवर दोन पारेकरी होते, ते रिटायर झाले, त्यांच्या जागेवर आम्ही पहारा देतोय. पण ते ज्या पद्धतीने पहारा देत होते तसा पहारा आम्ही देतोय पूर्वीचे. आता पूर्वीच्यांनी कशासाठी पहारा करत होते ते काही यांना सांगितलं, पण याची जी रीत होती ते जसं पहारा करत होते, पाळीने काय ना घर परत पहारा तुमच्याकडे देतात ना, पहारा विण्याचा पहारा, तसं त्यांचं ते रोजाने असून ते पहारा आहे ना, ते पहारा देत होते. याला असं वाटलं इथं तिजोरी नाही, काय नाही. आणि त्यांना पण समर्पक उत्तर मिळालं नाही, तुम्ही पहारा कशासाठी करताय. त्याने आम्हाला काही माहिती नाही, पूर्वीची ज्या पद्धतीने चालू होता तसंच चालू आहे आमचं. पण याचं समाज यांनी काय केलं, गावात जाहिरात दिली की ह्या पहाऱ्याबद्दल कोणाला काही माहिती असेल ते त्याने सांगायला. वयस्कर बाबा आले, एक काठी टेकत राजाने त्याचा सत्कार केला, सर्व काय केलं. विचारलं की ह्या पहाऱ्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे बाबा. हो चांगलं माहिती आहे म्हणे. तुमची आई खूप धार्मिक होती, तिथे एक वेल होता, त्यावेळेला एक फुल येत होतं आणि ते फुल कोणी तोडून नेऊ नये, आणि जर नेलं तुमच्या आईला उपास मिळत होता. म्हणून राजाने ते फुल कोणी तोडून नेऊ नये म्हणून पहारा चालू होता. सांगितलं त्यांनी. परत हे त्याच्याकडे गेले, का रे बाबा इथं पुरीचे पहारा करत होते, त्यांनी तुम्हाला काही सांगितलं का. नाही म्हणत, तसं काय सांगितलं नाही, पण ते ज्या पद्धतीने पहारा करत होता ना तेवढी आम्ही ट्रेनिंग दिली बा. आता नाही कारखान निघाले आळंदी पंढरपूरला कीर्तनकार प्रवचनकारांचे. आता ते ट्रेनिंग दिलेले ना. ट्रेनिंग दिलं म्हणजे काय, गेल्या विनेकरांचं दर्शन घ्यायचं, स्वरात रामकृष्ण हरी घ्यायचं, नंतर रूपाचा अभंग घ्यायचा, तो झाला का परत जलद रामकृष्ण हरी घ्यायचं, ते झाला का निरूपणाचा अभंग, आणि त्याच्यावर ठोठा टिटू जय विठ्ठल, मग काय जे ते ते म्हणे आम्हाला क्रिया सांगितली बर का, पण कशासाठी पाहिला त्यांनी सांगितलं. ते म्हणे इथं एक वेळ होता ना, तुम्हाला दिसला की ते वेळ. हा एक वेळ होता बरं का म्हणे. मग तुम्ही काय केलं. ते म्हणे पहारा देत असताना तो पायात अटकत होता, आम्ही उपटून फेकून दिला. अहो तसंच आपली बिघडते चालू आहे, पीछे चाहे आगे धकाई. तुम करते हम करते, जरा जरा फेर पडते. अरे जाना तो नहीं, बूझो तो नहीं, देखत काम करते हो. अरे शेवाल मध्ये मुंडी अटकी काय को फडफड करते हो. तुमचा अमूल्य वेळ वाया घालू नका. आज जर तुम्ही आपण आलोय, आपण रिकामटे माणसं नाही आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाचा उद्योग काम धंदा सोडून आपण इथं आलेले आहेत. फक्त एक विचार करा की आपण हे जे काय करतो याचं काय फळ मिळालं. बरं ते उधार काय रोख, उधार का रोख, आत्ताच लगेच त्याचं फळ भेटायला पाहिजे. आणि जर भेटत नसेल तर काहीतरी चुकतंय समजायचं, काहीतरी चूक. सांगा तुम्ही आता हे साधू संतांनी लावून मृदंग सुट्टी टाळ घोष सांगा तुम्ही भजन करताना तर दुसरं काही डोक्यामध्ये राहतच नाही. एवढा आनंद आहे, हो एवढा आनंद मिळतो भजनाचा. का अहो वास्तविक पाहता त्यांनी आपण सांगितलेलं आहे की हे जे ब्रह्म नाद लागतो याचा, म्हणजे ब्रह्मनाद लागणं म्हणजे काय बुवा, शब्द मोठा आहे ब्रह्मनाद. सर्व डोक्यातून विसरणं, सर्व डोक्यातले विसरणं, गाय गुरं ढोरं काय असेल ते सर्व विसरतो, तल्लीन होतो त्या
चिंतनामध्ये त्या भजनामध्ये तल्लीन होतो. असो, या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे, बंधनापासून उकलेल्या गाठी, फक्त ती ह्या सर्व जरी माहिती झालं पण ती गाठ सोडायचं जर माहित नसेल तर काही उपयोगाचं नाही. आणि ती गाठ फक्त साधू संत तोडू शकतात आणि जोडू शकतात. ती गाठ यांनी तोडली, आपली नाळ तोडली, तेव्हापासून ताटतूट झालेले, आणि सद्गुरू ती नाळ जोडून देतात. आणि हे असे गुरु बाहेरून तुम्हाला नाही समजणार हो. सांगा तुम्ही आता एवढं मोठं रमणीय वातावरण आहे, फक्त जिथं चुकलं तिथं दुरुस्ती व्हायला पाहिजे. आणि तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे हो, प्रश्न विचारायला पाहिजे. जर तुम्ही प्रश्न विचारले, शंकाच विचारली नाही तर काय फेसला होणार आहे. मी लहानपणी शाळेत होतो, गुरुजीने सांगितलं कोणतीही वस्तू जर फेकली ती खाली येते. सरांनी ऐकून घेतलं, पण मला शंका आली, कोणती वस्तू जर फेकली ती खाली येते. खरी गोष्ट आहे, कोणती वस्तू फेकली खाली येते. मी म्हणलं चंद्र का बरं खाली येत नाही. मी उभा राहिलो, तेवढे काय रे काय म्हटलं, गुरुजी चंद्र का बरं खाली येत नाही. सर्व मुलं हसले. आता जे हसले त्यांना माहित होतं का ती गुरुजी का आताची गुरुजी सारखे नव्हते. त्यांनी छडी घेतली एवढी 2.5 फुटाचा रोड. सांग का हसला, चंद्र खाली काय येत नाही सांग. तू हसला ना, रापकन गेला लगेच बघलेता. कोणाला सांगतोय मूर्ख, सर्व हसले म्हणे आणि माहित नाही तरी हसले तुम्ही, काय येत नाही. मग त्यांनी सांगितलं सविस्तर गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे. मग तसं आपल्याला सुद्धा हा विषय माहिती पाहिजे का नको. बरं इतकं सोपं तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे, पण शहाणा तो धनी. पण नेमकं शहाण्याचे बैल रिकामे आहेत ना, शहाण्याचे बैल रिकामे. इथं जास्त अवघड नाहीये. हे जे कीर्तन आणि प्रवचन करायचं ना, यासाठी तुम्हाला अनेक ग्रंथ वाचावे लागतील, अनेक सर्व वाचावं लागेल. जसं दुकानदार असतो ना, तुम्ही किराणा दुकानावर जातात, तुम्हाला साखर घेऊन यायची, किती किलो आणतात तुम्ही? 4-5 किलो. पण दुकानदाराला किती आणावं लागेल? क्विंटल आणावं लागेल. मग आता सांगा तुम्ही, आपल्याला आणायची गरज आहे का क्विंटलने? आपल्याला फक्त महिन्याची किती लागते? 2-4 किलो तेवढे आणायचे आपण. तसं सर्वसामान्य माणसाला एवढं पाठांचं काय म्हणतो, एवढं आपल्याला कुठं अभ्यास होणार आहे का? हे महाराज किती बोलतात. तुम्हाला अभ्यासाची गरजच नाही ना. तुम्हाला काय करायची गरज आहे? दुकानदाराला गरज आहे, कारण की हे दुकान ज्याने लावलं त्याला हे सर्व पाहिजे. ज्ञानेश्वरी, भागवत, अमुक डोमुक, हरिपाठ, अमुक डोमुक, तीर्थ यात्रा. अहो तुम्हाला तसं जर सांगितलं, कुठे जायची गरज नाही. ज्ञानेश्वरीचा 3रा अध्यायाचा 10वा श्लोक आहे, दुरी तीर्थाचे न जावे, वर्त वैकल्प न करावे. पण कोणी आणि का, कोणी करावं कोणी करून. आणि खरं सांगू, ह्या पंढरपूरला कोणी बी नाही सांगून टाकतं, जाऊ दे खरं खोटं. एवढं शेजाऱ्याने केलं बाया मला पण खरी पंढरपूर आहे ना, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होती पंढरपूर. ती पंढरपूर दाखवणारा खानदानी गुरु भेटायला पाहिजे. खानदानी. आता खानदानीच राहिलं नाही. पहिले ना, पहिले संबंध करताना सुद्धा हेच पाहिजे. आता पाहतच भेटतच नाही. म्हणून आता भेटतच नाही खरी गुरु. म्हणून कोणाकडनं गळ्यामध्ये लाकडं टाकून घेतो आम्ही, गुरु करून टाकला. असो. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञान